तुम्हाला असं मी एक एआय टूल सांगू का, जे तुमचं जे काम आहे ते 10 पटीने एकदम जलद करून देणार आहे. तर सुरुवातीला हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे पहा आणि हा जो व्हिडिओ आपण कसा बनवलाय, स्टेप बाय स्टेप पूर्ण मेथड या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या वारसावर म्हणजे सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे, काही नोंदी आहेत, त्या आधारावर आपण त्यांचे विविध पैलू उलगडून बघूया. त्यांचं बालपण कसं होतं, राजकीय जडणघडण, शौर्य आणि हो, त्यांचं साहित्यिक योगदान पण. या चर्चेतून संभाजी महाराज एक योद्धा, एक विद्वान, एक कुशल राजकारणी या त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर आपण अधिक लक्ष देऊ. चला सुरू करूया का? सुरुवात करूया त्यांच्या बालपणापासून. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला 14 मे 1657. पण आई सईबाईंचं निधन लवकर झालं, त्यामुळे सांभाळ केला आजी जिजाबाईंनी. हो, आणि कापूर होळच्या धारावून त्यांची दूध आई बनल्या होत्या, हे पण महत्वाचं आहे. बरोबर. सावत्र आई पुतळाबाईंची माया होती, पण काही नोंदी असंही सांगतात की सोयराबाईंकडून जरा वेगळी वागणूक मिळाली त्यांना. लहानपणापासूनच राजकारण आणि रणांगणाचं बाळकडू मिळालं असं म्हणायला हरकत नाही. काही वर्णनांनुसार ते अत्यंत देखणे आणि शूर होते. अगदी. आणि हे लहान वयातले अनुभव म्हणजे त्यांच्या पुढच्या नेतृत्वासाठी खूप महत्त्वाचे ठरले असतील. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी इथे दिसते नाही का, त्यांना घडवण्यात. हो, नक्कीच. आणि याच संदर्भात वयाच्या 9व्या वर्षीची त्यांची आग्रा भेट. शिवाजी महाराजांसोबत ते गेले होते आणि मग जेव्हा महाराज तिथून निसटले तेव्हा संभाजी महाराजांना सुरक्षिततेसाठी मथुरेत ठेवलं गेलं. त्यांच्या मृत्यूची अफवा सुद्धा पसरवली गेली होती असं काही ठिकाणी उल्लेख आहे. किती नाट्यमय हे. हो, पण यातून त्यांना अगदी लहान वयात मुघल दरबार कसा चालतो, त्यांचं राजकारण काय आहे याची प्रत्यक्ष ओळख झाली. ही एक प्रकारे शिवाजी महाराजांची विचारपूर्वक केलेली योजनाच होती असं मला वाटतं. बरोबर. मग पुढे म्हणजे 1674च्या राज्याभिषेकापर्यंत संभाजी महाराज राजकारण आणि युद्धनीती यात चांगलेच तयार झाले होते. पण मग जिजाऊंचं निधन झालं आणि त्यानंतर काही समकालीन पत्रांमधून असं दिसतं की दरबारातले जे अनुभवी मानकरी होते, विशेषतः अण्णाजी दत्तोसारखे, हो, त्यांच्याशी त्यांचे मतभेद वाढू लागले. हा एक महत्वाचा टप्पा आहे. एका तरुण तत्वनिष्ठ राजपुत्राचा प्रस्थापित व्यवस्थेशी किंवा काही व्यक्तींशी संघर्ष सुरू झाला होता. आणि याचमुळे असं म्हणतात की त्यांना महाराजांसोबत दक्षिण मोहिमेवर जाता आलं नाही. त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची ध्येय त्यांच्या राजमुद्रेतून पण स्पष्ट होत आहेत. हो. हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला तो पूर्णपणे मी असा फ्रीमध्ये बनवलेला होता. तर सुरुवातीला आपल्याला नोटबुक एलएमबद्दल थोडी माहिती जाणून घेणं गरजेचं, कारण त्याच्यावरून आपण प्रोजेक्ट बनवणार आहोत. आपले क्वालिटी कॉन्टेंट कसे असणार आहेत ते पाहणार. नोटबुक एलएम बद्दल जर सांगायचं म्हटलं तर प्रोडक्टिव्हिटी आणि इन्कम हे दोन्ही आपल्याला वाढवून देणार आहे. तो नोटबुक एलएम हे गुगलने बनवलेले एक स्मार्ट एआय रिसर्च असिस्टंट असं टूल आहे. यात तुम्ही डॉक्युमेंट, पीडीएफ, नोट्स असतील टाकले की इन्स्टंटली सारांश तयार करून देते, अनालिसिस करून देतो आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आयडिया क्रिएट करून देते. म्हणजे रिसर्च असो किंवा कॉन्टेंट क्रिएशन असो, प्रेझेंटेशन असो, सर्व एकाच ठिकाणी आपल्याला भेटले जाते. मग तुम्हाला इन्स्टंटली रिपोर्ट असतील, समराईज असतील, ब्लॉग असतील, कॉन्टेंट तयार करून देणार आणि यातून तुम्ही पैसेही चांगले कमवू शकता. नोटबुक एलएम एआय म्हणजे काय, तर हे आपलं पर्सनल एआय असं नोटबुक आहे. या तुम्ही तुमची पीडीएफ असो किंवा वर्ड फाईल असो किंवा गुगल डॉक्युमेंट तुम्ही टाकून इन्स्टंटली ते आपल्याला एक चांगले समराईज करून देतं. तसेच माइंड मॅप तयार करून देतो. आपल्याला त्यातून व्हिडिओ तयार करता येते, व्हॉइसवर. म्हणजे आपल्याला जर ऑडिओ जनरेट करायचा असेल तर दुसऱ्या ठिकाणी जायची गरज नाही, ऑडिओ सुद्धा तो जनरेट करून देतो. पॉडकास्ट सारखे ऑडिओ फाईल आपल्याला इथून बनवून देतो. मग तुम्ही स्टुडंट असो किंवा कॉन्टेंट क्रिएटर असो किंवा कुठले बिझनेस ओनर असो, हे सर्वांसाठी आपल्याला फायदेमंद असा नोटबुक एलएम टूल आहे. मग याचा आपल्याला फायदा काय होणार आहे, तर आपला टाइम वाचणार आहे. तसेच आपल्याला जे कॉन्टेंट आहे ते एकदम क्वालिटी कॉन्टेंट ते जनरेट करून देतं. सोशल मीडिया मॅनेजमेंट असो, म्हणजे क्लायंट्स असतील किंवा कॅप्शन असतील, पोस्ट असतील, ते एकदम जलद प्रकारे तयार करून देतं. मग ऑनलाईन कोर्सेस असतील किंवा कोचिंग असतील, एआयने तयार केलेले स्ट्रक्चर किंवा नोट्स वापरून आपले कोर्सेस असतील ते आपण बनवू. यूट्यूब स्क्रिप्ट म्हणजे इन्स्टंटली रिसर्च करून हाय व्हॅल्यू स्क्रिप्ट आपल्याला जनरेट करून देतो. तसंच व्हिडिओ सुद्धा आपल्याला जनरेट करून देतो. जर तुम्ही केलं तर यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तर
आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर मागचे व्हिडिओ खूप असे इंटरेस्टिंग असे आहे ते सुद्धा पाहायला तुम्ही विसरू नका. तर असं आपण नोटबुक केलं हे प्रॅक्टिकली आपण यूज कसं करायचं, आपण फोटो जनरेट करण्यापासून एडिटिंग पर्यंत पूर्ण स्टेप बाय स्टेप मेथड आपण पाहणार आहोत. तर हा जर व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला आणखी दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज वाटणार. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोम वरती जायचं आहे आणि नोटबुक केलं असं आपल्याला सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस भेटतोय. तुम्ही जर फर्स्ट टाइम जात असाल तुमच्या जीमेल आयडी ने लॉग इन करून जा. असं आपल्याला नोटबुक एलएमचा इंटरफेस पाहायला भेटत आहे. माझे हे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला असा इंटरफेस दिसतोय. तुम्हाला इथे पूर्णपणे असं ब्लँक दिसणार आहे. इथे ते क्रिएट नोटबुक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट न्यू नोटबुक वरती जायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे अपलोड रिसोर्सेस आपल्याला दिसत असतील. तुम्ही गुगल डॉक्सनी सुद्धा तुमचे जे काही रिसोर्सेस असतात तिथे अपलोड करू शकता. किंवा इथे लिंक नाही, म्हणजे तुम्हाला जर कुठल्या वेबसाईट वरून जर डायरेक्ट इथे जर माहिती इनपुट करायची असेल ते सुद्धा करू शकता. किंवा तुम्ही जर कॉपी करून इथे तुम्ही डायरेक्टली पेस्ट करू शकता. तर ठीक आहे, मी लिंक इथे माहिती देण्याचा प्रयत्न करते. तर मी लिंक वरती क्लिक केलेलं आहे. तर आपल्याला त्या लिंकची URL पाहिजे. त्यासाठी आपल्याला गुगल वरती जायचं आहे आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे त्याचं तुम्हाला इथे नाव सर्च करायचं आहे. इथे मी ज्ञानेश्वरांबद्दल माहिती इथे सर्च करत आहे. मी ज्ञानेश्वर माऊली असं सर्च केलेलं आहे. यांची ज्ञानेश्वर माऊलींबद्दल माहिती आलेली आहे. ही ज्ञानेश्वरांबद्दल माहिती दिली आहे त्या विकिपीडियावरती. ते तुम्ही ही जी URL आहे ती कॉपी करते आणि इथे येऊन पेस्ट करते आणि इन्सर्ट या बटनावरती मी ते क्लिक करते. इथे ही माहिती ते जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे डाव्या साईडला ज्ञानेश्वर विकिपीडिया असं आलेलं आहे. तुम्हाला इथे जर लँग्वेज जर सिलेक्ट करायची असेल, ही डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश असते, तर आपल्याला इथे मराठी घ्यायचे. म्हणजे ही जी माहिती असेल किंवा पॉडकास्ट असेल किंवा जी कुठली ऑडिओ फाईल असेल ती मराठीमधून देऊ शकतो. मी ते मराठी असं केलेलं आहे. ऑडिओवरती मी क्लिक करते. ऑडिओ ओव्हरव्ह्यू हा जो ऑप्शन दिसतोय, फर्स्ट ऑप्शन दिसतोय, तिथे जाऊन मी क्लिक करते. जो आपला ऑडिओ आहे तो जनरेट होतोय. तर आपण पाहूया. नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या जगात डोकावणार आहोत ज्यांचं आयुष्य फक्त 21 वर्षांचं, पण केवढं मोठं काम. हो, महाराष्ट्राच्या विचारांवर आणि श्रद्धेवर त्यांची जी छाप आहे ती कायमची आहे. अगदी. आपण बोलतोय 13व्या शतकातले संत ज्ञानेश्वर, आपले सर्वांचे लाडके माऊली. बरोबर. आणि आजची आपली ही चर्चा आहे ती मुख्यत्वे त्यांच्यावरच्या विकिपीडिया लेखावर आधारलेली आहे. म्हणजे त्यातून आपण ज्ञानेश्वरांचं ते छोटं पण खूप प्रभावी आयुष्य, त्यांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव सारखी निर्मिती आणि वारकरी परंपरेतलं त्यांचं स्थान नेमकं काय आहे हे बघूया. सुरुवात अगदी जन्मापासून करूया. इसवी सन 1275, पैठण जवळचं आपेगाव. हो. वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई आणि भावंड निवृत्तीनाथ, जे मोठे आणि त्यांचे गुरु पण होते. मग ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. पण हे कुटुंब म्हणजे त्यांना खूप त्रास झाला ना, सामाजिक बहिष्कार टाकला होता त्यांच्यावर. हो, ती एक खूप म्हणजे वेदनादायी गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यातली. वडील विठ्ठलपंत त्यांनी संन्यास घेतला होता. पण नंतर गुरु म्हणाले म्हणून ते परत गृहस्थाश्रमात आले. आणि त्या काळात हे समाजाला मान्य नव्हतं, अजिबात नाही. परिणामी काय झालं तर सुंदर प्रकारे माहिती जनरेट करून दिलेली आहे. तर आता आपल्याला इथे फोटो पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींची, म्हणून मी ChatGPT वरती जाते आणि ChatGPT वरती जर तुम्ही फर्स्ट टाइम जात असेल तुमच्या जीमेल आयडी ने लॉग इन करून जा. इथे मी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल मला फोटो पाहिजेत म्हणून मी ते एक प्रॉम्प्ट दिलेला आहे.
मला ज्ञानेश्वर माऊली यांच्याविषयी यूट्यूब व्हिडिओ बनवायचा आहे. त्यासाठी मला फोटो क्रिएट करायचे आहेत. तर मला असे 10 प्रॉम्प्ट लिहून दे आणि मी इन्सर्ट या बटनावरती क्लिक केलेलं आहे. जी आपल्याला 10 प्रॉम्प्ट आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींबद्दल आपल्याला भेटलेले आहेत. तर आपण हा जो प्रॉम्प्ट घेऊन आपण एक फायनल स्टेप आहे त्याच्यावरून आपण जो फोटो आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे आपण क्रिएट करणार आहोत. तर फोटो क्रिएट करण्यासाठी आपल्याला मेटा AI वरती जायचं आहे. तुम्ही जर फर्स्ट टाइम जात असेल तुमच्या फेसबुकवरून किंवा तुमच्या इंस्टाग्रामवरून लॉग इन करून तुम्ही इथून जाऊ शकता. लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटत आहे. तर मी पहिला जो प्रॉम्प्ट आहे तो कॉपी करते आणि मेटा AI वरती जाऊन सिंपल असा मी पेस्ट करणार आहे. मी इथं हा पेस्ट केलेला आहे आणि मी जनरेट या बटनावरती म्हणजे क्लिक करते. इंटर या बटनावरती क्लिक केलेले आपल्याला 4 फोटो इथे भेटणार आहेत. जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही कॉपी करू शकता. तो डाउनलोड करून ठेवू शकता तुम्ही. आपल्याला इथे 4 प्रकारे फोटो आहेत ते जनरेट केलेले आहेत. एकसारखे जर फोटो पाहिजे असतील तर ChatGPTला तसं तुम्ही प्रॉम्प्ट द्या. एकसारखे फोटो आहे तो ChatGPT तुम्हाला जनरेट करून देईल. तर कुठलाही तुम्ही एक फोटो आहे तो डाउनलोड करू शकता आणि ॲनिमेट या बटनावरती क्रिएट केला तर ह्याला ॲनिमेशन थोडं लावून देतं हे. मी सिंपल असा फोटो जनरेट केलेला आहे. तुम्ही असे जे फोटो आहे ते जनरेट करू शकता. तर आता आपल्याला फायनल स्टेप करायची, आपल्याला एडिटिंग करायची आहे. तर आपण मी फिल्मोरा सॉफ्टवेअर यूज करते. फिल्मोरा सॉफ्टवेअरवरती गेल्यानंतर इम्पोर्ट मीडियावरती जाऊन हे सर्व आपल्याला फोटो आहेत ते इथे घ्यायचे आहेत आपल्याला फिल्मोरामध्ये आणि जो आपला जो ऑडिओ फाईल आहे ती सुद्धा घ्यायची आहे. ते सर्व सिलेक्ट केल्यानंतर ओपन या बटनावरती मी क्लिक करते. हे सर्व फोटो आपले जे टाइमलाईन जे आपल्याला जे काही पाहिजे जे आपले मीडिया आहे नमस्कार. सर्व घेतलेला आहे. हे जो ऑडिओ फाईल आहे ती मी टाइमलाईन वरती घेतलेली आहे. जर तुम्हाला बॅकग्राऊंड जर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. मी ते बॅकग्राऊंड घेतलेले आहे. घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. आणि जे फोटो आहेत किंवा जे व्हिडिओ असतील तुमच्याकडे तुम्ही व्यवस्थितपणे क्रॉप करून घ्या. आणि तुम्ही मला हे नको आहे इथून मी डिलीट करते. नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या जगात डोकावणार आहोत ज्यांचं आयुष्य फक्त 21 वर्षांचं, पण केवढं मोठं काम. हो, महाराष्ट्राच्या विचारांवर आणि श्रद्धेवर त्यांची जी छाप आहे ती कायमची आहे. अगदी. आपण बोलतोय 13व्या शतकातले संत ज्ञानेश्वर, आपले सर्वांचे लाडके. नमस्कार. तुम्ही एक्सपोर्ट या बटनावरती जाऊन इथे फाईलचं नाव आहे ते तुम्ही देऊ शकता आणि एक्सपोर्ट इथे जी फाईल आहे ते बनवू शकता. एकाच व्हिडिओमध्ये आपण प्रॉम्प्ट कसे जनरेट करायचे, फोटो घेतले, तसेच आपण एडिटिंग सुद्धा करून दाखवलेले आहे. हा जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला असा खूप युजफुल असा होणार आहे तुमच्यासाठी. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.